मॉर्निंग ऑल माय डिअर स्टुडंट्स. विद्यार्थी मित्रांनो, आपण टेन्स शिकत आहोत. टेन्स शिवाय कोणतेही वाक्य परिपूर्ण होत नाही किंवा त्याला योग्य अर्थ लागत नाही. आता पहा, आजचा आपला दिवस आहे डे 7. किती? 7वा दिवस आहे. किती आहे? डे 7. आतापर्यंत आपण पाठीमागं 6 भाग बघितले. आजचा आपला दिवस आहे 7वा दिवस. त्याचं आजचं जे चॅप्टर आहे आपलं, तो आहे पूर्ण भूतकाळ. एखादी घटना भूतकाळामध्ये घडून गेली आहे, पूर्ण झालेली आहे, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळ. त्याचा उपयोग कधी करायचा सर? एखादं वाक्य बोलतो आपण ना, पण ते बोलत असताना मित्रांनो त्या वाक्याचा आपण पूर्ण भूतकाळामध्ये कसा उपयोग होतो पहा. क्रिया भूतकाळात झाली होती, होऊन गेली ना, हे दर्शविण्यासाठी एवढं लक्षात ठेवा की क्रिया भूतकाळात होऊन गेली होती म्हणजे झाली होती. मग सर हे वाक्य ओळखायचं कसं सर? मराठी भाषेमध्ये आपल्याला समजायचं ना, तर ओळखायचं कसं? तर मराठी वाक्याच्या शेवटी ल होता किंवा ली होती असे शब्द येतात. ल होता किंवा ली होती, मुले झोपली होती, झालं भूतकाळात. पहा, त्याची वाक्यरचना आहे मित्रांनो, सब्जेक्ट प्लस हॅड. लक्षात ठेवा, महत्वाची गोष्ट आहे. सब्जेक्ट घ्या. सब्जेक्ट म्हणजे तुम्हाला माहिती का नाही? करता कर्म क्रियापद माहिती आहे तुम्हाला मित्रांनो. पुन्हा एकदा सांगतो, सब्जेक्ट नंतर हॅड घ्या प्लस वर्बचा तिसरा फॉर्म घ्या. कितवा? तिसरा. समजा इट, एट, इटन, आहे का नाही? नंतर चौथा होता इटिंग आणि पाचवा होता इट्स. म्हणजे हे सांगितलं उदाहरण मी. पहा, तिने जेवण तयार केले होते. आता मित्रांनो, आपल्याला सर्वात प्रथम हु इज सब्जेक्ट इन दिस सेंटेन्स या वाक्यामध्ये आपल्याला कर्ता कोण आहे? ती आहे, म्हणजे तिने. मग नंतर आपल्याला शेवटी जायचं आहे, वाक्याची रचना माहिती आहे. सुरुवातीला सब्जेक्ट घ्या, नंतर शेवटून असं उलट या. मग काय झालं? नंतर होतेसाठी काय घ्यायचं? आपल्याला हॅड घ्यायचं आहे. नंतर तयार करण्यासाठी वर्बचा तिसरा फॉर्म घ्यायचा आहे. कितवा? तिसरा फॉर्म. आणि नंतर जेवण. मग वाक्य तयार कसं होईल बघा बरं इथं, की सांग मला काय होते? सांगा. आता तिनेसाठी काय इथं? सी. हे झाला आपला करता सब्जेक्ट. नंतर हॅड घ्या, होतेसाठी काय? हॅड. नंतर तयार करणे. सर तयार करण्यासाठी सांग मला. प्रिपेअर्ड. PREPARED. पहा, हे आहे प्रिपेअरचा तिसरा फॉर्म. काय होतं मला? प्रिपेअर्ड. प्रिपेअर्ड. काय केलं होतं? काय तयार केलं सांग बा? काय केलं? जेवणाला काय म्हणतो पण? हे 3 नंबरचे. द डिनर. झालं वाक्य तयार. मी काय केलं बरं मित्रांनो, या ठिकाणी सुरुवातीला आपण घेतलं सब्जेक्ट, इथे नंबर देऊन टाकतो पुन्हा. हे झालं सब्जेक्ट. नंतर होतेसाठी हॅड घेतला आपण 1 नंबर, आणि हे 2 नंबरला घेतलंय वर्बचा तिसरा फॉर्म, आणि 3 नंबर घेतलं द डिनर म्हणजे जेवण. झालं वाक्य. म्हणजे पहा, वाक्याचा क्रम चुकू द्यायचा नाही मित्रांनो. तुम्ही कोणतेही वाक्य तयार करा, किती मोठं वाक्य घ्याव, कर्ता कर्म क्रियापद हे बरोबर लावलं की पुढचं वाक्य मग कर्म जे असेल, कर्ता कर्म क्रियापद, हे झालं मराठी भाषेत. परंतु मित्रांनो, इंग्रजी भाषेमध्ये कर्ता क्रियापद मग बाकीचं कर्म. हे लक्षात ठेवा सरळ साध्या वाक्यामध्ये. आता पुढे पाय, एक वाक्य सांग बा. घरी यायला तिने मला सांगितले होते. पहा, एक वाक्य जरा मोठे घेऊ. घरी यायला तिने मला सांगितले होते. आता मुलांना एवढं मोठं वाक्य झालं ना, मग आधी काय करायचं आपल्याला? सर्वात प्रथम महत्वाची गोष्ट लक्ष द्या. टेन्स शिकत असताना तुम्ही काळजीपूर्वक बघितलं तरच तुम्हाला टेन्स येते मित्रांनो, नाहीतर नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे, आहे का नाही? असं होईल. आता यामध्ये कोण आहे करता? सांगणार कोण आहे? ती. म्हणून इथं आपण याला अगोदर सब्जेक्ट काय घ्यायचं बघा? सब्जेक्ट कोण आहे? ती. मग नंतर शेवटी याला 1 नंबर द्या, होतेसाठी हॅड. नंतर सांगण्याला काय म्हणतो? टेल. बरोबर. मग इथं काय? टेल. मग तिसरा फॉर्म काय त्याचा? टोल्ड. मग ते आपल्याला लिहायचं इथं.
म्हणजे इथे लिहा की हे नंबर 2चं वाक्य लिहित असताना वर्बचा तिसरा फॉर्म एवढं लक्षात ठेवा. नंतर 3 नंबरला मी म्हणजे मला, याला 3 नंबर द्या मनाला, राईट. नंतर 4 नंबर काय दिलं सर, ला, याला 4 नंबर द्या. येण्यासाठी 5 नंबर द्या. घरी, घरसाठी नाही, री साठी 6 नंबर आणि घरासाठी 7 नंबर. पहा किती मोठं वाक्य आलं सर, काहीच मिळलं का ना. पहा री साठी मी काय दिला सर, घर आणि घरी यामध्ये फरक आहे. म्हणून या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो प्रत्येकाला नंबर द्यायचे आहेत. वाक्य तयार कसं सर, सी हॅड टोल्ड मी, पहा वाक्य लिहू द्या आधी. सी हॅड टोल्ड मी, सी हॅड टोल्ड मी कशाला, टू कम टू होम, टू कम टू होम. आता लक्षात येईल तुमच्या मुलांना येईल की पहा आपण इथं काय केलं, सुरुवातीला सब्जेक्ट घेतला. कोण आहे सब्जेक्ट, सी. सी म्हणजे ती किंवा तिने. नंतर होतेसाठी काय घेतलं आपण, 1 नंबर, म्हणजे शेवटी जा इथं आता 1 नंबर हॅड. नंतर आता फॉर्मचा तिसरा फॉर्म, टेल म्हणजे सांगणे, परंतु टोल्ड म्हणजे फॉर्मचा तिसरा फॉर्म साठी आपण दिले इथं 2 नंबर. नंतर 3 नंबर काला दिले, मला, मला म्हणजे 3 नंबर. आणि आता हे 4 नंबरला काय, ला. आता ला साठी गेल मुलांना हे टू, कुठे हे ला साठी काय इथं ला म्हणजे टू, हे 4 नंबर. येण्यासाठी कम म्हणाय, बरोबर, येण्यासाठी हे 5 नंबर आहे बघा, हे 5 नंबर. येस नाही, 5 नंबरला हे कमला 5 नंबर द्या. री, घरी, री म्हणजे टू होम, टू होम, टू ला 6 आणि होम ला 7 असे नंबर द्या. तुमचं अजिबात वाक्य चुकणार नाही. टू हे होम, टू होम झाले ना, टू होम म्हणजे का टू लिहिले मी, री घरी यासाठी लिहिलं आहे. आता एक वाक्य सांग मुलांना पुढचं सांग मला. कार्यक्रम सुरू झाला होता, कार्यक्रम सुरू झाला होता, कार्यक्रम सुरू झाला होता. कोणतं पण पूर्ण वाक्य घ्या ना भूतकाळ. आता या ठिकाणी सब्जेक्ट काही म्हणून नाही, सोपं वाक्य आहे. कार्यक्रमासाठी सब्जेक्ट घ्या. आता सुरू झाला यासाठी काय, सुरू झाला, सुरू होणे म्हणजे याला सुरू होणे झाल्यापर्यंत 2 नंबरला त्या होचा तिसरा फॉर्म आणि होतासाठी 1 नंबर. म्हणजे सब्जेक्ट झाल्यावर आपण 1 नंबर घ्यायचं, लक्षात ठेवा. आता मुलांना या ठिकाणी सब्जेक्टला काय म्हणतो आपण, द प्रोग्राम, द प्रोग्राम. PRO GRAME, PRO GR. नंतर प्रोग्राम झालं काही 1 नंबर होल्ड, टोल्ड येईल का, होल्ड येईल, हॅड, हॅड काय पण म्हणू बघा, हॅड. द प्रोग्राम हॅड इथं आहे ना बघा, हॅड. नंतर आता प्रोग्राम आता सुरू होण्याला काय म्हणतात, स्टार्ट म्हणजे सुरू होणे, पण फॉर्मचा तिसरा फॉर्म घेताना स्टार्टेड, STARTED, स्टार्टेड म्हणजे सुरू झाला. अशा प्रकारे मित्रांनो हे वाक्य आपलं तयार झालंय. सुरुवातीला घेतलं पाहिजे द प्रोग्राम, घेतलं सब्जेक्ट, नंबर 1 ला घेतला हॅड, नंबर 2 ला काय घेतलं, व्हेरी गुड, स्टार्टेड म्हणजे सुरू झाला. हे आहे वर्बचा तिसरा फॉर्म. मित्रांनो तुम्हाला असेच वाक्य तयार करायचे आणि मला कमेंट मध्ये करा. कमेंट कमी आले, लाईक करायला काय पैसे लागत आहेत, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. शेअरिंग इज केअरिंग. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद. गुड बाय.